आज समस्त पत्रकार बांधवांचं, मग तो प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या सगळ्यांचं आज मी मनपूर्वक स्वागत करते. आज विनायक मेटेंची पत्नी म्हणून डॉक्टर ज्योती विनायक मेटे आपल्याशी औपचारिकपणे प्रथमच संवाद साधते आहे. त्यामुळे हा संवाद साधत असताना स्वाभाविकच माझं मन 14 ऑगस्ट 2022 पर्यंत मागे जात आहे. आपणा सर्वांना स्वर्गीय लोकनेते विनायकराव मेटे साहेबांची सामाजिक जीवनातील आणि राजकीय जीवनातील कारकीर्द खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्याबद्दल मी वेगळं भाष्य करावं असंही काही नाही. परंतु एक मुद्दा प्रकर्षाने मी आपल्याला सांगू इच्छिते की साहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलेलं आहे. जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साहेबांचं अपघातातलं दुर्दैवी निधन जे झालेलं आहे ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीस मुंबईला येत असताना झालेलं आहे. साहेबांनी त्यांच्या विद्यार्थी दशेपासून मराठा आरक्षणाचा कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर किंवा यांच्या सोबत कार्यरत राहून आणि त्यांच्या नंतर ती चळवळ पुढे नेण्याचं काम केलं आणि आपल्या हयातभर ते या प्रश्नावरती लढले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किंवा मराठा समाजाच्या प्रश्नांवर आपली भूमिका एकाच वेळी विधिमंडळात आणि रस्त्यावर अतिशय प्रभावीपणे साहेबांनी मांडलेली आहे. जे हे मी साहेबांची पत्नी म्हणून सांगत नाही, तर एक समाजाचा घटक म्हणून मी ही माझी भूमिका आपल्यासमोर मांडते आहे. मग असं करत असताना एमपीएससीतील विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेतील वाढ असेल, सारथीचा प्रश्न हिरिरीने लावून धरणं असेल, किंवा त्याचबरोबर साहेबांच्या जिव्हाळ्याचा, साहेबांच्या म्हणण्यापेक्षा शिवसंग्रामच्या जिव्हाळ्याचा जो दुसरा विषय होता, छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक, या दोन्ही गोष्टींवरती साहेबांनी सातत्याने काम केलं. आमच्या कुटुंबाच्या म्हणा किंवा शिवसंग्राम परिवाराच्या म्हणा किंवा महाराष्ट्रातील अनेक दीनदुबळ्या वंचितांच्या दुर्दैवाने हा 14 ऑगस्ट 22 दिवस आम्हाला पाहावा लागला. त्याच्यानंतर स्वाभाविकच हा प्रश्न निर्माण झाला होता की पुढे काय. इथे मी तुम्हाला हे ठामपणे सांगू इच्छिते की 14 ऑगस्ट 2022 ते एप्रिल 2024 या काळामध्ये शिवसंग्रामचा तुरळक पदाधिकारी किंवा कार्यकर्ता वगळला तर आजही ते सर्व पदाधिकारी जिथल्या तिथे आहेत. साहेबांच्या निधनानंतर मला खूप मोठ्या प्रमाणावरती समाजातून असेल किंवा शिवसंग्रामच्या वतीने असेल आग्रह करण्यात आला की मी पुढे व्हावं आणि साहेबांचं हे अपूर्ण कार्य करण्यासाठी ती धुरा माझ्या खांद्यावर घ्यावी. मी शासकीय सेवेमध्ये कार्यरत होते, त्यामुळे ह्या मुद्द्याकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी पाहिलं. माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील होत्या, आजही त्या आहेत. परंतु सातत्याने हे जाणवत होतं की ही निर्माण झालेली पोकळी कुणीतरी भरून काढणं गरजेचं आहे. साहेबांसोबत गेली अनेक वर्ष असताना कधीही मी काही तुरळक सामाजिक प्रसंग जर वगळले तर प्रत्यक्ष कार्यरत कुठेही नव्हते. त्यामुळे एक वर्षभर साधारण ह्या मुद्द्यावरती मी विचार करत होते की नेमकं पुढे कसं आणि काय करायचं आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष, इतर पदाधिकारी यांच्या सहाय्याने मी माझी नोकरी सांभाळून देखील म्हणजे समाजाचा जो विषय असायचा किंवा साहेब ज्या सामाजिक प्रश्नांवरती नेहमी अग्रेसर असायचे त्या सामाजिक भूमिका घेऊन पुढे जाण्याचं ठरवलं. आपणाला किती जणांना माहिती आहे मला याची कल्पना नाही, पण साहेबांनी म्हणजे अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान यांच्या नावाने बीडमध्ये सामुदायिक विवाहाची चळवळ सुरू केली होती आणि 1998 मध्ये आमचा विवाह देखील याच सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झाला होता, पार पडला होता. तेव्हापासून ते आजतागायत म्हणजे साहेबांच्या सामाजिक भूमिकेला नेहमीच माझा पाठिंबा होता, राहिलेला आहे. त्यामुळे काही गोष्टी सहवासातून मला उलगडत गेलेल्या होत्या, त्याच्याच आधारे पुढे जाण्याचं ठरवलं. मग गेले काही दिवस साहेबांचं जे विविध जाती धर्म पंथामध्ये काम होतं
साहेबांकडे जरी साहेब मराठा समाजासाठी लढत होते अशी प्रतिमा जरी पुढे आलेली असली तरी एकाच वेळी ते समाजातील विविध घटकांसाठी काम करत होते. बीडमध्ये मुस्लिम धर्मातील इस्तेमाई शादिया, ज्याला आपण सामुदायिक विवाह म्हणू शकतो, ते सर्वप्रथम साहेबांनी सुरू केले, त्या समाजातील इतर घटकांना सोबत घेऊन. त्याचबरोबर मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण यावरती एकाच वेळी आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी म्हणून देखील आपण सर्वांनी त्यांना पाहिलेलं आहे. साहेबांची अशी ही सर्वदूर आणि व्यापक भूमिका लक्षात घेता गेले काही दिवस प्रामुख्याने बीडमधील विविध समाज घटकांकडून हा मुद्दा पुढे यायला लागला की बीडमधील लोकसभा निवडणूक ज्योती मेटे यांनी लढवावी. खरं पाहिलं तर हा विषय दूरपर्यंत देखील शिवसंग्रामच्या किंवा व्यक्तिशः माझ्या मनात नव्हता. परंतु जसजशी ही बीडमधून विविध समाज घटकांकडनं मागणी पुढे यायला लागली तसतसे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील अनेक साहेबांचे चाहते असतील, विविध समाजातील घटक असतील, यांच्याकडनं दूरध्वनीवर मला सातत्याने सुचविलं जाऊ लागलं की मी या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. समाज मनाचा हा रेटा आणि त्याचबरोबर शिवसंग्रामने जी बैठक घेऊन भूमिका घेतली की मी बीड लोकसभा लढवण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, त्याच्यानंतर या मुद्द्यावरती मी विचार केला आणि याच मुद्द्यावर पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्याकडनं विचारणा झालेली असल्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये चर्चेच्या बाबतीमध्ये पुढे गेलो. आजही ती चर्चा चालूच आहे. चर्चा अतिशय सकारात्मक होते आहे. परंतु आज मला आपणा सगळ्यांपुढे ही भूमिका अतिशय ठामपणे सांगायची आहे की शिवसंग्राम आणि शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी यांच्या सोबतच सर्वसामान्य जनतेच्या मनाचा कौल जाणून घेऊन त्यांचा आदर राखण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी आज ठाम आहे. मग जेव्हा लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे असं आपणा सगळ्यांसमोर मी सांगते, तेव्हा हा देखील विचार मला आपल्यापुढे स्पष्ट करायचा आहे की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जी काही भूमिका घ्यायची असेल ती भूमिका शिवसंग्रामचे पदाधिकारी आपल्यासमोर मांडतीलच, परंतु साहेबांचा वारसा चालवण्यासाठी आणि ही समाज जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी मी स्वतःचा हा ठाम निर्धार केलेला आहे. थँक्यू. पवार साहेबांसोबत आज तुमची चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. यादी जाहीर होणार आहे तर त्या यादीमध्ये आपलं नाव असेल? त्याबद्दल आता ते पक्षाने सांगायचं आहे. म्हणजे मी मगाशीच आपल्याला सांगितलेलं आहे की चर्चा सकारात्मक झालेली आहे. हा निर्णय सर्वस्वी पक्षाचा असणार आहे आणि ते पक्षाने जाहीर करावं. त्यांनी आश्वासन दिलंय का तुम्हाला? हे आश्वासन घेण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. जेव्हा आम्ही उमेदवारी करू असं त्यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही ती इच्छाही व्यक्त केली की त्यांच्याकडनं विचारणा झाल्यानंतर की होय आम्ही उत्सुक आहोत ही लढवण्यासाठी, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या पातळीवरून निर्णय घेऊन तो सांगायचा आहे. म्हणजे निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो. यादी जाहीर होती असं कळत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्या चिन्हावर लढणार आहात का तुम्ही स्वतः वेगळे चिन्ह घेऊन त्यांच्याकडून समर्थन घेऊन लढण्याचा तुमचा विचार? हे दोन्ही गोष्टी करता येऊ शकतील. त्यांच्या चिन्हावरही लढता येईल किंवा त्यांचं समर्थन घेऊनही लढता येईल. परंतु त्यांच्या चिन्हावर लढण्यासाठी जर ते आग्रही असतील तर आमची त्यालाही तयारी आहे. चर्चा झाली आहे, परंतु या चर्चेमधून जर आता राष्ट्रवादीकडून जर उमेदवारी नाही मिळत तर शिवसंग्राम या पक्षामधून तुम्ही स्वतंत्र आहे तो फॉर्म या ठिकाणी भरणार का, किंवा शिवसंग्राम पक्षाला घेऊन तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उतरणार? मुळात लोकसभा निवडणूक लढवायची आहे हा तर निर्णय झालेलाच आहे. आपण म्हणताय त्याप्रमाणे जर तरचा प्रश्न उद्भवला तर निश्चितच या बाबतीमध्ये वरिष्ठ सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. त्याचं असं म्हणणं की जर शरद पवारांकडनं जर उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही तर तुम्ही म्हणताय की लोकसभा निवडणूक आपण ठाम आहात, तर मग अपक्ष किंवा शिवसंग्राम कडनं? म्हणूनच मी म्हणते की त्या बाबतीत मला शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. आम्ही सगळ्यांशी चर्चा करून पुन्हा ही देखील भूमिका जाहीर करू.
खरं तर आता दिवस कमी राहिलेले आहेत. कळतंय की उद्याच जाहीर होणार आहे, पण तरी सुद्धा अजून किती वेळ वाट पाहण्याची तुमची तयारी आहे? नाही, मी आज आपल्याशी संवाद साधण्याचं कारणच ते आहे की जनतेकडून सातत्याने मला विचारणा होते आहे की ताई तू निर्णय घे. म्हणजे मला असं वाटायला लागले की इतरांना वाटतंय, लोकांना वाटतंय की मी निर्णय घेत नाही आहे. तर मी निर्णय घेतलेला आहे, परंतु तो निर्णय जो काही आहे तर त्या निर्णयाची अधिकृत घोषणा पक्षाने करावी किंवा पक्षाकडनं ती झालेली नाही, हे मला जनतेला सांगायचं आहे की माझा निर्णय झालेला आहे लढण्याबाबतचा. म्हणजे बीड ही तुम्ही एकच बीडमधून जागा आहे का? राष्ट्रवादी किंवा शिवसंग्राम यापैकी कोणाचे उमेदवार असाल, पण निवडणुकीत तुम्ही उमेदवार असणार होता. होय, बीड हा एकमेव मतदारसंघ आहे ज्याचा तुम्ही विचार करताय की उर्वरित दुसऱ्या कुठल्या मतदारसंघातून विचार केला? नाही, बीड हाच एक मतदारसंघ आहे, कारण ही बीडमधील जनतेकडून ती मागणी झालेली आहे. मला असं वाटतंय की बीडच्या इतिहासामधली ही एकमेव निवडणूक असावी की जिथे जनतेने त्यांचा उमेदवार पुढे आणलेला आहे. म्हणजे माझी उमेदवारी मी मगाशी आपल्या निवेदनातच सांगितलं की दूरपर्यंत आमच्या मनामध्ये नव्हतं की लोकसभेत उमेदवारी करावी, परंतु जनतेमधून हा मुद्दा पुढे आल्यानंतर मला असं वाटतं की यावेळेस जनतेने ठरवलेलं आहे की त्यांचा उमेदवार कोण असावा. मग यामध्ये जनता मी म्हणते, त्यामुळे सर्व जाती धर्मातले लोक आले ह्यात. राष्ट्रवादीकडून मुंडेंना विधानसभा किंवा उमेदवारी विधान जाहीर परिषद झाली. असा काही पर्याय जर आपल्याला दिला तर आपण त्याला होकार देणार. नाही, या बाबतीत देखील सद्यस्थितीमध्ये तर आम्ही लोकसभा लढवणार ठाम आहोत, त्यामुळे त्या प्रस्तावाचा सद्यस्थितीमध्ये कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. तरी पण इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय या निर्णयापर्यंत येता येणार नाही. आज मितीस आमची भूमिका हीच आहे की आपण लोकसभा लढवायची आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. अशा वेळेला या संपूर्ण परिसरामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संग्राम लढताना दिसणार आहे. मला असं वाटत नाही की मतांचं जातीच्या आधारे काही ध्रुवीकरण होऊ शकेल किंवा तसा अर्थ लावणं पण चुकीचं ठरणार आहे. कारण शेवटी कुठलाही लोकप्रतिनिधी हा सर्व जाती धर्माचं प्रतिनिधित्व करणारा असतो, त्यामुळे तसा काही मुद्दा उद्भवणार नाही अशीच माझी अपेक्षा आहे. आज की पत्रकार परिषद को आज हमने आप सभी के साथ इस मुद्दे पे सलाह मशवरा करने के लिए ये पत्रकार परिषद का आयोजन किया है कि गत कई दिनों से मुझे इन पर्टिकुलर बीड की जनता से ये बताया जा रहा था कि मैंने बीड लोकसभा के लिए चुनाव लड़ने चाहिए, और इस चुनाव के बारे में शिव संग्राम तथा स्वर्गीय लोकनेता विनायकराव जी मेटे साहब इनकी पत्नी होने के नाते से मैं अपनी भूमिका स्पष्ट करना चाहती थी, क्योंकि हाल ही में मैंने अपने सेवा का इस्तीफा दिया है। तो ये इस्तीफा देने के बाद हम क्या करना चाहते हैं, इस बारे में हमने आपसे आज यहां आने का अनुरोध किया था। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.